नमस्कार. सकाळचे 10 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने. पुण्यामध्ये हज यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करण्यात आली. अल खलिफा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालकाविरोधात आता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. यात्रेसाठी पैसे घेऊन सुद्धा सेवा न दिल्याचा नागरिकांचा आरोप आहे. ॲडव्होकेट तौसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली. अमीर शेख, मिसबाह शेख, साबिर शेख अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींवर एमपीआयडी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. जो लोगों का इस अल खलीफा के हज उमरा के नाम से जो धोखाधड़ी की गई है वो सब यहाँ पे आके सीपी साहब से हमसे कांटेक्ट करिए और एफआईआर उनके खिलाफ होना जरूरी है, क्योंकि इनके पास कोई भी गवर्नमेंट का लाइसेंस नहीं था, फिर भी वो मिनिस्ट्री का नाम फ्रॉड करके लिखते थे उनके एडवर्टाइजमेंट में। और उसके बाद आज देखेंगे ये आमिर शेख, उनकी मिसेस मिसबा शेख, ये सब फरार हो गए। आणि या सगळ्या फसवणुकीसंदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रीतम, हज यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करण्यात आली. सध्या तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी काही माहिती दिली आहे का? कल्याणी, पुण्यातील कोंढवा परिसरातील अल खलिफा टूर अँड ट्रॅव्हल्सच्या नावाच्या संस्थेने हजला जाणाऱ्या मुस्लिम भाविकांची मोठी आर्थिक जी आहे ती फसवणूक केलेली आहे. कारण मुस्लिम धर्मियांसाठी बुर्ज खलिफा हे फार महत्वाचं आहे. हज यात्रा जी आहे ती फार महत्वाची मानली जाते त्यांच्या याच्यामध्ये. तसं या संस्थेचे संचालक आमिर शेख या भाविकांकडून कोट्यावधी रुपये घेऊन तो फरार झालेल्या यात्रेकरूंनी 17 मे रोजी त्यांची यात्रा जी आहे ती नियोजित होती. मात्र प्रवासाची वेळ येताच ट्रॅव्हल एजन्सी कार्यालय बंद आढळले आणि शेख यांचा कोणताही संपर्क झाला नाही आणि फसवणुकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीस देखील आता सर्वजण तपास करत आहेत. त्याची कॉल हिस्ट्री, सीसीटीव्ही, नंतर त्यांनी याच्या किती पूर्वी ट्रिप अरेंज केलं ते सर्वांची हिस्ट्री आता पोलीस तपास करत आहेत. प्रीतम, सगळे आरोपी फरार आहेत का? त्या संदर्भात काही माहिती समोर येते का? हो, जे त्या टूर अँड ट्रॅव्हल्स एजंट म्हणून काम करू ते सर्व फरार आहेत. त्यांचे लोकेशन देखील ट्रेस आउट होत नाहीत. मोबाईल देखील बंद आहेत. त्यांच्या घराची देखील आता झाडाझडती घेतली जात आहे आणि आमिर शेख यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्रीतम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर हज यात्रेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचा तपास सुरू आहे.